चला आरसीबी संबवणे संघ किती वेळ पाहिजे अजून विनंती त्वरित आपण बॅटर मैदानावरती पाठवा ही विनंती आहे. जशी सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आपण ऐकणार आहोत द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट द व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवली आमचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय रोशनी संदे सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आरसीसी शेंबवणे आणि सह्याद्री 11 जुगाई या दोन टीम मध्ये यजमान विपक्ष पाहुणे. हा सामना पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आणि दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. गुडलेन स्पोर्टवरून चेंडू टेक ऑफ झाला आणि सरळ जाऊन विकेट किपर कृष्णा भुरेव यांच्या हातामध्ये विसावलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये करतात गोलंदाज संग्राम. बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत डॉट. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी आणि भीमज्योत क्रिकेट संघ कुंभवडे या दोन टीम मध्ये पुढील सामना असेल. हे अभेस ड्राईव्ह करतात. मिड ऑफला क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मिळते एक धावे चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश होते. आरसीसी शेंबवणे या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1. ऑन साइडला स्लॉट स्वीप पाठवलं स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. षटकार. सचिनच्या बॅट मधून हा षटकार येतोय. धावसंख्या आहे 7. गोलंदाज संग्राम आहेत या पहिल्या षटकामध्ये. सचिन आणि भास्कर ही जोडी आहे.
धावसंख्या 7. राईट राऊंड विकेटने पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची शक्यता होती आणि हा झेल ड्रॉप केलाय. लेझी अप्रोच आपण पाहिला. फिल्डर शॉट मिडविकेटला होते, त्याने हा झेल देखील सोडला आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 9. धावसंख्या आहे 9. षटक क्रमांक पहिल्या सुरू आहे आणि एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. राऊंड विकेटने फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. गॅप मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर RCC शेंबवणे या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 13. नवीन गोलंदाज सुनील आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज भास्कर आहेत. भास्कर आणि सचिन ही जोडी. आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. खऱ्या अर्थाने फर्स्ट स्लिप मध्ये अपील केली होती, परंतु पंच तटस्थ आहेत आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. बॅटची कडा. सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद भास्कर. बॅक टू द पवेलियन. फर्स्ट स्लिप मध्ये क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम चेंडू आपण पाहिला. सबमरीन डिलिव्हरी. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 14. या धावसंख्येवरती 1 विकेट मिळवली आहे सुनीलने या षटकामध्ये. खूप चांगला झेल आपण पाहिला सागर पाटील यांचा. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावबाची संधी, परंतु फेकी चुकीच्या एंडला येते आणि मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. कृष्णा गुरव नक्कीच इन ऍक्शन मध्ये आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील RCC शेंबवणे या टीमला. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे सुनीलच्या गोलंदाजीमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. षटकातील अजूनही पाहिले गेले तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 1/15 ही धावसंख्या आहे. राईट अमोर द विकेटने सुनील पुन्हा एकदा. यावेळेस लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा दुसरा धक्का. सचिन बॅक टू द पवेलियन.
धावसंख्या आहे 2-15 ही धावसंख्या पाहायला मिळते आणि व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 पुढे जाईल. 16 धाव धावफलकावरती. दीपक शिंदे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासोबत रजनीकांत गायकवाड साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. बॅटची कडा आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे RCC शेंबवणे या टीमची 17. पहिला चेंडू बॅकफुलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 17. दोन बाद 17 ही धावसंख्या आहे. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. संकेत फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करताय डीप मध्ये. स्लीपर कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि क्या बात आहे बघा. सागर पाटील जास्त उत्साही आहेत. धावसंख्या 1 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे सागर पाटील यांची, ज्यांनी एक झेल देखील पकडलाय. प्रोत्साहित करतायत गोलंदाजाला, ही चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती आहे 19. बघूया पुढील सामना असेल भीमज्योत क्रिकेट संघ कुंभवडे आणि आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी या 2 टीम मध्ये पुढील सामना असेल. क्या बात है, क्या बात है. सबमरीन डिलिव्हरी आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 19 या धावसंख्येवरती. एक धाव झाली. पूर्ण धावसंख्या 1 पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. या तिसऱ्या षटकातील चांगली गोलंदाजी वर्चस्व निर्माण केलंय या मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 पुढे जाईल. 21 21 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकातील तिन्ही गोलंदाज खूप चांगले आहेत. संग्राम, सुनील आणि संकेत देखील इम्प्रेस करतात. या तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत आणि सातत्याने विकेट गमावलेत. RCC शेंबवणे या टीमने स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. विकेटचं पतन.
आया ही स्थिती आपण पाहतोय RCC शेंबवणे या टीमची 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4-21. धावसंख्या आहे 22. हरीश येत आहेत नवीन गोलंदाज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज तानाजी, त्याला साथ देते सुहास. अपिश खेळतायत, मिस्टामिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये, पॉइंटला चेंडू फील्ड होत आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 24 धावा. अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये RCC शेंबवणे या टीमचा या मॅच मध्ये, कारण की समोर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सह्याद्री 11 जुगा या संघ आहे. ड्राईव्ह करतात कॉपीबुक स्टाईलने खेळतात टीप मध्ये, फिल्डर येथील टीप एक्स्ट्रा कव्हरला, चांगले क्षेत्ररक्षण मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा सागर पाटील इन ऍक्शन मध्ये आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. एक धाव तर पूर्ण केली, वाईट +1 मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 28. 28 धावा. नक्कीच थोडेसे नाराज आहेत सागर पाटील. जर्सी क्रमांक 10 लिटिल मास्टर. फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर प्रयत्न खूप चांगले केले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. हा येतोय षटकार. षटकार लगावलाय. धावसंख्या आहे 34. 2 धावा, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. सागर पाटील चेअरअप करतायत, खऱ्या मनोबल वाढवण्याचं काम ते करतात. ऑन साईडला खेळतायत, लॉंगॉनला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि चुकीच्या एंडला फेकी होतीये. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 36. 36 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल उभी केली आहे या मॅच मध्ये RCC शेंबवणे या संघाने. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. ऑन साइड लॉफ्ट केला, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. षटकार येतोय, शेवट गोड गेलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. 42 आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. RCC शेंबवणे या टीमने सह्याद्री 11 जुगाई या टीम समोर 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या 21 धावा. चला विनंती असेल टॉस साठी या. आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी आणि भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे या 2
चला टॉससाठी या आई पिसाई स्पोर्ट्स पेशवी आणि भीमज्योत क्रिकेट संघ कुंभवडे. आपण टॉस करतोय दोन टीम मध्ये. सामना 3 षटकांचा असेल. या पुढील ऑन साइडला फटका चांगला आहे. स्लॉक स्वीप सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय. टॉस होतोय आणि टॉस जिंकलेला आहे. आय थिंक कुंभवडे या टीमने टॉस जिंकलेला आहे. भीमज्योत क्रिकेट संघ कुंभवडे या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 3 षटकांचा सामना असेल. अभि येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आहे 5. धावसंख्या आहे 5. स्ट्राईक एंडला फलंदाज बाहुबली कृष्णा गुरव ऑन स्ट्राईक. सध्या ते कुमार आहेत परंतु 15 दिवसानंतर ते फ्री होतील आणि कृष्णा गुरवला आपण सेकंड इनिंग साठी त्यांना शुभेच्छा देऊया. फुलटॉस इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय कृष्णा गुरवच्या बॅटमधून. सोमायच्या धावसंख्या आहे 9. रोहित शर्मा यांचे ते खूप मोठे फॅन आहेत आणि जर्सी क्रमांक देखील 45 आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा गुरव ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 15. येणारे 19 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन सुनील येतोय. विकेट मिळवली. गोल्डन विकेट अभिने मिळवली आहे या पहिल्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 28.
गोलंदाज शुभम येत आहेत आणि स्ट्राईक इनला फलंदाज संग्राम आहे ज्याने चौकाराने सुरुवात केली होती. सॉफ्ट हँडने खेळतायत. बॅक टू द बॉलर आलाय हा डॉट बॉल. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. कृष्णा गुरव बाद झाले त्यानंतर धावा येत नाहीयेत. बॅटिंग करणाऱ्या सह्याद्री 11 जुगाई या टीम साठी कारण की 17 चेंडू आणि अजूनही बनवायच्या धावा 28 या मॅच मध्ये. स्विच हिट सीमारेषेच्या बाहेर हा येतो चौकार संग्रामच्या बॅटमधून. आहे 19 अजूनही 24 धाव बनवायचे आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. आरसीसी शेंबवणे या टीमला प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. सह्याद्री 11 जुगाई या टीम वरती 15 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. 14 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ANP लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. या स्पर्धेमध्ये श्री जुगाई फाळूमामा चषकाचं आयोजन. 1 डे फिनिश ही स्पर्धा आहे. फुलटॉस चेंडू सॉफ्ट हँडने खेळतात. ट्राय केलाय लॉंगॉनला डीप मध्ये. फिल्डर आहे. धावबाची संधी आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21 21 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तेरा चेंडू बनवायच्या धावा 22 या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 22. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जरी या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर नक्कीच या सामन्यामध्ये वापसी होईल सह्याद्री 11 जुगाई या टीमची. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर कमबॅक होईल शेंबवणे या टीमचं. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. गोलंदाज आहेत या तिसऱ्या षटकामध्ये तानाजी. तानाजीचं हे षटक फार महत्वाचं आहे कारण की या सामन्याचं हे प्रतिबिंब आहे. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. कृष्णा गुरव बाद झाले त्यानंतर धावा येत नाहीयेत. एका धावेसाठी संघर्ष
करावा लागतोय. हुक करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 23, येणारी 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न केले होते, प्रयत्नाला यश मिळत नाहीये आणि येतो हा षटकार. चौकार येतोय फलंदाज संग्रामच्या बॅटमधून. सामना जिंकण्यासाठी सह्याद्री 11 जुगाई पुन्हा एकदा भेटे एक धाव. सात चेंडू आणि 7 धाव बनवायचे आहेत. सात चेंडू आणि 7 धाव बनवायचे आहेत. सुनील स्ट्राइक एंडला आहे. लॉफ केलाय, पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्कोर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज. चेंडू शिल्लक आहे 6. एका धावेची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायची धाव 1 या मॅच मध्ये. 6 चेंडूंमध्ये 1 धाव बनवायची आहे. संग्राम स्ट्राइक एंडला आहेत. बॅटची कडा आणि विजयाचा हा फटका येतोय आणि सामना जिंकलेला आहे सह्याद्री 11 जुगाई या टीमने. अभिनंदन सह्याद्री 11 जुगाई या संघाचं. कृष्णा गुरव आपलं अभिनंदन. सागर पाटील आपलं देखील अभिनंदन.